तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जागतिक आदिवासी दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील भिंगारा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आदिवासी बांधवांसाठी विविध शासकीय योजना, आदिवासी संस्कृती कायदे तसेच पशुपालनाबाबत मार्गदर्शन करणारा मेळावा आयोजित करण्यात आला। आदिवासी समाजाची खरी ओळख असलेली संस्कृती दिवसेंदिवस लोप पावत चालली असल्याने तिचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे। तसेच आदिवासी बांधवांना कायद्याचे ज्ञान मिळावे आणि शासकीय योजनांचा लाभ घेता यावा या उद्देशाने मेळाव्यात तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले। आदिवासी शेतकरी बांधवांना पशुपालनाचे योग्य ज्ञान व संबंधित योजनांची माहितीही देण्यात आली। यावेळी जिजाबाई राठोड, मायाताई धांडे, पशुधन विकास अधिकारी डॉक्टर नयन सिंग, डॉक्टर नयनाथ सिंग, डॉक्टर अबुजर शेख, प्रशांत सोनोने, भीमराव पाटील, सरपंच रंजना अवासे, ग्रामविकास अधिकारी गिर्रे, ग्रामपंचायत सदस्य नंदू तळवले, उपसरपंच राजेश अवासे, सुनील मुझालदा, सुभाराम राऊत, जगदीश खरात, सुमर सिंग मुझालदा आदी उपस्थित होते। मेळाव्यास मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शवली। MCN न्यूज मराठीकरिता सुरेश बारेला, भिंगारा। आणि या ठिकाणी 25 किलोमीटर पायदल जात होते इंजेक्शन घ्यायसाठी, गोळ्या घ्यायसाठी। आज शासन तुमच्या दारी, हे सरकार म्हणते ना शासन तुमच्या दारी आलं, पण तुम्ही घेण्यासाठी उत्सुक नाही झाले, म्हणजे उत्सुक नाही। आता मॅडम उदाहरण सांगितले की त्या ठिकाणी रस्ता नाही, गोमालला 40 टाकीला ते लोक 100% लसीकरण करून घेतलं, 100%। आणि भिंगारामध्ये रस्ता आहे, काही प्रमाणात सोलरचं लाईन सुद्धा आहे, पण या ठिकाणी लसीकरण करायला लोक उत्सुक नाही। जवळून ढोरं घेऊन जातात, पण असं म्हणत की माझ्या ढोराला लस टोचून दे, आणि ते सुद्धा अवजय म्हणजे निःशुल्क स्वरूपात आहेत, तरी सुद्धा कोण घेत नाही। तर शासन आपल्याला काय द्यावं, म्हणजे आपली काही अपेक्षा आहे तर आम्हाला तरी सांगा, आम्ही उपलब्ध करून देऊ अशी आमची ग्रामपंचायतकडून मागणी आहे। ज्यावेळी घरकुल करून देतो लोक सांगतात तुमचं घरकुल करून देतो, या तुम्ही मी घरकुल करून देतो, पण लोक कागद आणून द्यायला तयार नाही। मला घरी जावं लागते की बा तुमचे फाईल तर दादा सह्या मारून मी स्वतः घेत असतो, कागद आणून देते। आम्ही ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब या ठिकाणी आहे, त्यांना विचारून घ्या, आम्ही स्वतः नमुना आठ बनवतो, हे बनवतो, फोटो काढतो, त्याचा फाईल आम्ही दाखल करतो, पण लोकांना काय इच्छा नाही। बरं हे कळलं की एवढे आताच का झाले की शासनाची योजना आपण आपल्याला काय घ्यावं असं वाटतं, ज्यावेळेस शासन देत आहे त्यावर काय घ्यावं असं वाटतं, आपण तरी सांगावं लागेल। आपल्या भगतसिंग समोरच बसले, यांना मी वारंवार सांगतो की आपण वर्षातून जरी 5,000 दारू पित असेल, 5,000 आपलं 2 लाखाचं घरकुल आलं असतं नाही तर भगतसिंग आपण काय करावं। वारंवार आम्ही सांगतो की आम्ही करून देतो, आम्हाला काहीच देऊ नका, फक्त कागद आणून देत नाही, आपण काय करावं। तर या सुद्धा या ठिकाणी प्रमाणे काम करतात। पवार साहेबांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त 2 शब्द सांगा आमच्या बांधवांना। इस बार अपने यूरोप अमेरिका अपने किसी ने देखा होगा, जो पढ़े लिखे उन्होंने देखा होगा कि जो लोहे के रूल थे मतलब रेलवे के वगैरह वो भी पिघल गए थे इतनी। तो मेरे को तो ऐसा लग रहा है कि कुछ दिनों बाद जैसे अफ्रीका में और इंडिया में जैसे थोड़ी सी धूप ज़्यादा होती है तो हम थोड़े से ब्लैकिश होते, तो इस तरह से यूरोप में यदि ये बढ़ जाएंगी इतनी धूप तो आगे चल के वो भी हमारे जैसे होंगे। और फिर ये जो वंशवाद है, रेशियल जो ब्लैक और वाइट का जो ये चला था वंशोच्छेद, वो भी बंद हो जाएगा आने वाली कल पे, ऐसा मुझे लग रहा है। क्योंकि वी आर ऑल द आउट ऑफ अफ्रीका पीपल। हमारी जो उत्पत्ति है वो अफ्रीका में हुई है, मानव की उत्पत्ति। और पहली जो टोली है वो पहली जो एक टोली है वो जाकर बसी अंडमान और निकोबार में, और दूसरी टोली हमारे भाई निहाल पहचानते ना, कहाँ का है, चारठाना है कि नहीं, सोनबर्डी। तो वो भी ऐसी कौम है कि वो कम से कम 50-60 हजार साल पहले से यहाँ पे आई हुई, ये हमको मालूम नहीं है। उनकी आपको भाषा भी नहीं आती है, वो जो भाषा समूह होते हैं अलग अलग, तो उनकी कोई भाषा समूह में वो भाषा नहीं बनती।